सुप्रभातम. नमस्कार सगळ्यांना. आपला योग वर्ग हा चालू झाल्यानंतर आपण योगाभ्यास केल्यानंतर आपल्याला कसं वाटतं हे आम्हाला नक्की कमेंट बॉक्स मध्ये कळवा. आणि रोज योगाभ्यास आमच्या बरोबर करत राहा, जोडलेले राहा. 8 जून पासनं तेजस्विनी हेल्थ क्लब मध्ये योग शिक्षक वर्ग सुरू होतोय. तर महिलांसाठी हा आहे. तर ज्यांना करायचा असेल त्यांनी नक्की जॉईन करा, नक्की ऍडमिशन घ्या, आमच्याशी संपर्क करा. आजच्या योगाभ्यासाला आपण सुरुवात करूया. पाठीचा कणा सरळ, मान सरळ, डोळे अलगद मिटलेले, पूर्ण लक्ष श्वासावर, हाताची ज्ञानमुद्रा, संथ श्वसन, प्रार्थना, त्रिवार ओंकार आणि प्रार्थना. ॐ संगच्छध्वं संवदध्वं संवो मनांसि जानता देवाभागं यथा पूर्वे संज्ञानाना उपासते संज्ञानाना उपासते. सावकाश डोळे उघडायचे, हाताची ज्ञानमुद्रा सोडायची आहे, पाय मोकळे करून घ्यायचे, सावकाश दंड स्थितीमध्ये यायचंय, उठून उभं राहायचंय, उठून उभं राहा. आता आपण रोज काही सूक्ष्म हालचाली करत होतो. आज थोडस आपण वॉर्मअपच्या दृष्टीने काही साखळी पद्धतीने सावकाश आपण काही आसनं साखळी पद्धतीने करणार आहे. त्यामध्ये आपलं छान वॉर्मअप होणार आहे. तर दोन्ही पाय जुळवून उभं राहायचंय. थोडीशी आपल्याला ते सूर्यनमस्कारासारखी वाटतील, पण सूर्यनमस्कार आपण घालणार नाही आहोत. ज्यांना काही लिमिटेशन्स असतील त्यांनी आपली लिमिटेशन्स ओळखून हे करायचंय. काही व्याधी असतील, काही मेडिकल प्रॉब्लेम्स असतील तर त्यांना जे हालचाली करायला सांगितलेल्या नाहीत डॉक्टरांनी त्या करू नका. आपली लिमिटेशन्स ओळखून करा. आता आपल्याला दोन्ही पायांवर समान भार घेऊन आपण उभे आहोत. पाठीचा कणा सरळ आहे, मान सरळ आहे, पेल्विस थोडंसं पुढे ढकललेलं आहे. आपल्याला पहिल्यांदा सावकाश श्वास घेत घेत दोन्ही हात डोक्यावरनं वर न्यायचे आणि कमरेतून मागे जायचंय. काल आपण ही हाल केलं होतं त्याच पद्धतीने, पण ह्याच्यामध्ये थोडं आपण आता बदल केलेला आहे. सावकाश श्वास घेत घेत आपल्याला पाठीचा कणा सरळ ठेवत हिप जॉईंट्स मधनं खाली वाकायचंय. डोकं गुडघ्याकडे, गुडघे सरळ, हाताची बोटं पायाच्या खाली घालायचा प्रयत्न करायचा आहे, डोकं गुडघ्याला लावायचा प्रयत्न करायचा आहे. ज्यांचा हात पायापर्यंत जाणार नाही त्यांनी त्याच स्थितीमध्ये डोकं गुडघ्याकडे नेण्याचा प्रयत्न करा. मानेचा काही त्रास असेल तर डोकं गुडघ्याकडे नेऊ नका. दोन्ही हात जे आहेत ते पायाच्या रेषेमध्ये ठेवून डावा पाय जो आहे तो मागे न्यायचा आहे आणि डाव्या पायाचा गुडघा जमिनीला टेकवायचा आहे. उजव्या पायाची मांडी पोटरी टेकलेली आहे, कंबर खाली दबून घेतलेली आहे, मान मागे टाकलेली आहे, गळ्याजवळ ताण आलेला आहे, त्याकडे लक्ष द्यायचंय. आता उजवा पाय जो आहे तो गुडघा फक्त सरळ करायचा आहे आणि डोकं गुडघ्याकडे न्यायचंय. डाव्या पायाचा गुडघा जमिनीला टेकलेला तसाच राहणार आहे. त्याच्यामध्ये बऱ्यापैकी ताण आपल्याला जाणवतो, गुडघ्याच्या खाली पण ताण बऱ्यापैकी जाणवतो, त्याकडे लक्ष द्यायचंय. जास्तीत जास्त पाय सरळ करायचा प्रयत्न करा आणि डोकं गुडघ्याकडे नेण्याचा प्रयत्न करा. ज्यांना मानेचा त्रास असेल त्यांनी डोकं गुडघ्याकडे नेऊ नका. आता सावकाश पुन्हा पूर्वस्थितीमध्ये यायचंय. उजव्या पायाची मांडी पोटरी टेकलेली येणार आहे पुन्हा. आता डाव्या पायाचा गुडघा वर उचलायचा आहे आणि उजवा पाय मागे न्यायचा आहे. ताठ तिरकी अवस्था, नजर समोर, असं थोडीशी कंबर खाली, ताठ तिरकी अवस्था, पूर्ण तिरकी रेष आपल्याला ह्याच्यामध्ये दिसते. पुढच्या ह्याच्यातलीच आपण थोडीशी ऍडव्हान्स स्थिती करणार आहोत. आता आपल्याला डावा पाय हा दोन्ही हातांच्या मध्ये आणायचा आहे. डावा पाय दोन्ही हातांच्या मध्ये आणा आणि पुन्हा आता
उजव्या पायाचा गुडघा टेकलेला आहे. आता डावा पायाचा गुडघा सरळ करा आणि डोकं गुडघ्याकडे न्या. डोकं गुडघ्याकडे, गुडघा सरळ. आता पुन्हा पूर्वस्थितीला या. पूर्वस्थितीला यायचंय. मान मागे टाकलेली आहे, कंबर खाली दबून घेतलेली आहे. आता मागचा पाय पुढे आणायचा आहे, डोकं गुडघ्याकडे ठेवायचंय आणि हाताचे बोट जी आहेत ती पायाच्या खाली घालायची आहेत आणि डोकं गुडघ्याकडे. याच्यामध्ये बऱ्यापैकी हाताची बोटं जेव्हा तुम्ही पायाच्या खाली घालता तेव्हा बऱ्यापैकी गुडघ्याला ताण, गुडघ्याच्या पाठीमागे ताण जाणवतो. गुडघे गुडघ्यासाठी याचा चांगला उपयोग होतो आणि मागचे सगळे स्नायू ताणले जातात. सावकाश श्वास घेत घेत वर यायचंय आणि हात मागे न्यायचा आहे, कमरेतून मागे जायचंय. पुन्हा सावकाश श्वास सोडत सोडत खाली वाकायचंय. हाताची बोटं पायाच्या खाली घालायची आहेत. 3 रिपिटेशन्स आपण याचे करणार आहोत. त्यानंतर डावा पाय मागे न्यायचा आहे, मान मागे. उजवा पाय सरळ करा, डोकं गुडघ्याकडे. पुन्हा उजवा पाय गुडघ्यामध्ये फोल्ड करून घ्या, मान मागे. डाव्या पायाचा गुडघा वर उचला आणि उजवा पाय मागे न्या. ताठ तिरकी अवस्था, नजर समोर. आता डावा पाय पुढे आणा. डावा पाय पुढे आणायचा आहे आणि उजव्या पायाचा गुडघा जमिनीवर टेकवायचा आहे, मान मागे. आता डाव्या पायाचा गुडघा सरळ करायचा आहे. गुडघा, डोकं गुडघ्याकडे. पुन्हा पूर्वस्थितीला यायचंय. मागचा पाय पुढे आणायचा आहे. हाताची बोटं पायाच्या खाली घालायची आहेत. गुडघा सरळ ठेवायचा आहे, डोकं गुडघ्याकडे. सावकाश श्वास घेत घेत वर यायचंय, पुन्हा मागे जायचंय. तिसऱ्यांदा आपण करतोय. अशा रिपिटेशन्स तुम्ही बऱ्याच, तुमचा कॅपॅसिटी असेल ती तोपर्यंत वाढवू शकता. श्वासाबरोबर करायचंय. श्वास सोडत खाली यायचंय. पुन्हा श्वास घेत घेत डावा पाय मागे, मान मागे. श्वास सोडत सोडत गुडघा सरळ, डोकं गुडघ्याकडे. श्वास घेत घेत मान मागे, कंबर खाली दबून घेतलेली. आता श्वास रोखायचा आहे आणि ताठ तिरकी अवस्था घ्यायची आहे, नजर समोर. आता श्वास सोडत सोडत मागचा पाय पुढे आणायचा आहे, डावा पाय. श्वास घ्या. आता श्वास सोडत सोडत गुडघा सरळ करायचा आहे, डोकं गुडघ्याकडे. पुन्हा श्वास घेत घेत मान मागे, कंबर खाली दबलेली. श्वास सोडत सोडत मागचा पाय पुढे आणा, डोकं गुडघ्याकडे. श्वास घेत घेत सावकाश वर या. श्वास घेत घेत सावकाश वरती यायचंय, हात बाजूनी खाली आणायचे. आता खाली बसायचंय. 1 मिनिट आपण शवासन करूया. थोडस दम लागल्यासारखं झालं असेल तुम्हाला, पण ह्याचे रिपिटेशन्स हळूहळू तुम्ही वाढवू शकता. वेगवेगळी आसनांचं कॉम्बिनेशन करून ते श्वासाबरोबर सावकाश पद्धतीने करायचंय. सगळं शरीर शिथिल करून घ्या. शरीराचा भार जमिनीवर टाकलेला आहे. सगळे स्नायू ढिले सोडलेले आहेत. पूर्ण लक्ष श्वासावर. शवासन आपण करतोय. शवासनामध्ये शरीरावरचे, मनावरचे ताण काढून टाकतोय. यानंतर आपल्याला काही आसनांचा अभ्यास आज आपण करणार आहोत. वेगवेगळी आसनांचा अभ्यास आज आपण करतोय. वेगवेगळ्या आसनांचा अभ्यास आपण सुरू केलेला आहे. तर हळूहळू तो अभ्यास आपला वाढत जाणार आहे. हळूहळू त्या आसनांमधली स्थिरता सुद्धा वाढवायचा तुम्ही प्रयत्न करा. इथे वेळेचं बंधन असल्यामुळे आपण जास्त वेळ आसन स्थिर ठेवू शकत नाही. प्रत्येक जणांनी आपल्या कॅपॅसिटी प्रमाणे आसन स्थिर ठेवण्याचा सराव रोज करा. शवासनामधनं आपल्याला बाहेर यायचंय. सगळं शरीर जागृत करून घ्या. दोन्ही पाय जवळ घ्या, दोन्ही हात शरीराजवळ, मान सरळ. सावकाश कुशीवर वळून उठून बसा. पहिल्यांदा आपण दंड स्थितीमध्ये जाणार आहोत. दंड स्थितीमध्ये त्रिकोणासन करणार आहोत. काल आपण एका प्रकारचं त्रिकोणासन केलं होतं. आज हे दुसऱ्या प्रकारचं त्रिकोणासन करणार आहे.
दोन्ही पायामध्ये जास्तीत जास्त अंतर घ्यायचंय, दोन्ही पायावर समान भार, पायाचे पावलं एकमेकांना इथे समांतर आहेत. श्वास सोडायचा आहे. सावकाश श्वास घेत घेत दोन्ही हात खांद्याच्या रेषेमध्ये आणायचे. नजर समोर आहे, पाठ सरळ आहे. आता आपल्याला ह्याच स्थितीमध्येच हाताची पोझिशन न बदलता हात खांद्याच्या रेषेमध्ये तसेच ठेवून आपल्याला पहिल्यांदा उजवा पाय हा पायाचा चवडा हा उजवीकडे वळवून घ्या आणि उजव्या पायाच्या पलीकडे उजवा हात ठेवायचा आहे आणि खांदा मागे खेचून घ्यायचा आहे. जास्तीत जास्त खांदा मागे खेचून घेत घेत आपल्याला उजव्या बाजूला खाली जायचंय आणि उजवा हात उजव्या पायाच्या तिथे ठेवून घ्यायचा आहे. खांदा वरचा खांदा जो आहे तो मागे ताणलेला, खांदे एका सरळ रेषेमध्ये दिसले पाहिजे, हात आणि खांदे. नजर वरच्या हाताकडे, वरच्या हाताच्या बोटाकडे नजर. संथ श्वसन, पूर्ण लक्ष श्वासावर. पायाचे स्नायू, कमरेचे सांधे, खांद्याचे सांधे ह्याच्यासाठी खूप चांगला उपयोग होतो. स्पाईन साठी सुद्धा ह्याचा खूप चांगला उपयोग होतो, कारण आपण मान वळवतोय वरच्या दिशेला. त्यामुळे स्पाईन साठी सुद्धा, वरच्या मानेच्या मणक्यांसाठी सुद्धा याचा चांगला उपयोग होतो. अतिशय सुंदर असं आरोग्यदायी हे आसन आहे. सावकाश श्वास सोडा, मान सरळ करा आणि श्वास घेत घेत सरळ व्हायचंय. त्यानंतर पाऊल वळवून घ्यायचंय आणि सावकाश श्वास सोडत सोडत हात खाली आणायचे. आता पुन्हा आपण दुसऱ्या बाजूनी हे आसन करून बघणार आहोत. सावकाश आता पायाची आणि कमरेच्या सांध्यांचे जर आरोग्य टिकवायचं असेल आणि पायाच्या स्नायूंची ताकद वाढवायची असेल तर या आसनाचा चांगला उपयोग तुम्हाला होणार आहे. सावकाश श्वास घेत घेत पहिल्यांदा श्वास सोडा आणि श्वास घेत घेत हात खांद्याच्या रेषेमध्ये न्या. दोन्ही पायांवर समान भार ठेवा. आता डाव्या पायाचं पाऊल डावीकडे वळवून घ्या. सावकाश डावीकडे आपल्याला खाली वाकायचंय. डावा हात डाव्या पायाच्या पलीकडे ठेवायचा आहे. खांद्याच्या रेषेमध्येच हात राहायला पाहिजे. वरचा खांदा मागे खेचून घ्यायचा आहे. नजर वरच्या हाताकडे. मानेच्या स्नायूंना पण इथे चांगला उपयोग होणार आहे याचा. संथ श्वसन, कमरेच्या सांध्यांना उपयोग होणार आहे, पायाच्या स्नायूंना उपयोग होणार आहे. पूर्ण लक्ष श्वासावर. खांदे एका रेषेमध्ये ठेवायचा प्रयत्न करा. हात तुमचा खाली नाही पोचला तर पायाची पोटरी, गुडघा वगैरे असं पकडा, पण कोण बदलायचं नाहीये. दोन्ही खांदे एका रेषेमध्ये ठेवूनच जायचंय, नाही तर मग भिंतीला टेकत टेकत जा. म्हणजे मग तुमचं जे पोश्चर आहे ते व्यवस्थित राहील. श्वास सोडा, मान सरळ करा. सावकाश श्वास घेत घेत सरळ व्हायचंय. पाऊल वळवून घ्यायचंय आणि श्वास सोडत सोडत हात खाली आणायचे. दोन्ही पाय जुळवून घ्यायचे. दोन्ही पाय जुळवून घ्या. आता आपल्याला खाली बसायचंय. खाली बसा आणि याच्यामध्ये आपल्याला भद्रासनाचा अभ्यास करायचा आहे. भद्रासन म्हणजे दोन्ही पायांचे तळवे एकमेकांना जोडलेले आणि गुडघे जमिनीला लावायचा प्रयत्न करायचा आहे. जास्तीत जास्त घोटे जे आहेत ते शरीराजवळ आणायचा प्रयत्न करा, पेरिनियमच्या तिथे. सावकाश जवळ आणा ते. जितके जवळ आणता येतील तेवढे, जेवढा ताण सहन होतोय तेवढा. आणि याच्यामध्ये गुडघे वर उचलायचे आणि पुन्हा खाली जमिनीकडे टेकवायचे. असे रिपिटेशन सावकाश करायचे आणि कुठे कुठे ताण येतोय त्याच्याकडे लक्ष ठेवायचे, रिपिटेशन चालू ठेवायचे. आणि कुठे कुठे ताण येतोय, कुठल्या पायाच्या स्नायूंना ताण येतोय त्याकडे लक्ष द्यायचंय. संथ श्वसन चालू. पूर्ण लक्ष श्वासावर. याच्यामध्ये तुमचे जॉईंट्स मोकळे होतील, कमरेच्या तिथले. ज्यांना कंबरदुखीचा त्रास असेल त्यांनी कमरेच्या खाली उशी घेऊन बसायचंय आणि कमरेच्या खाली उशी घेऊन बसून मग करायचे, म्हणजे मग कंबर दुखणार नाही. या पद्धतीने केलं तर तुम्हाला ह्याचा चांगला उपयोग होणार आहे भद्रासनाचा. भद्रासन हे ध्यानात्मक आसन पण आहे. गुडघे खाली टेकवायचा प्रयत्न करा. गुडघे खाली टेकत नसतील
अगदीच वर राहत असतील तर दोन्ही गुडघ्याच्या खाली उशी ठेवून, पातळ उशी ठेवून ह्या आसनाचा अभ्यास तुम्ही करू शकता. पूर्ण लक्ष श्वासावर, संथ श्वसन. फक्त गुडघ्यांची सर्जरी वगैरे झाली असेल तर त्यांनी मात्र हे करायचं नाही. पण गुडघ्याच्या स्नायूंसाठी याचा चांगला उपयोग होतो. पुढे जाऊन गुडघेदुखी वगैरे तुम्हाला होण्याचे चान्सेस कमी होतात. मांडीच्या स्नायूंची पण लवचिकता वाढायला यांनी मदत होणार आहे. आणि स्नायूंमधली ताकद सुद्धा मांड्यांच्या ह्याच्यामुळे वाढणार आहे. आता स्त्रियांसाठी सुद्धा ह्याचा खूप चांगला उपयोग होणार आहे. आता भद्रासनामध्ये या, हात दोन्ही हात गुडघ्यावर ठेवा. आता उजवा हात डाव्या गुडघ्यावर ठेवायचा आहे आणि डावा हात हा शरीराला मागे लपेटून घ्यायचा आहे, कमरेला, आणि जास्तीत जास्त डावीकडे वळायचे. खांदा मागे खेचून घ्यायचा आहे. श्वास सोडत सोडत मागे जा. गुडघ्यावर उचलू नको, गुडघा खाली दाबायचा आहे. गुडघा खाली त्या हाताने दाबा आणि मग पीळ बसतोय, छान पीळ बसतोय याच्यामध्ये. आणि एका बाजूचं तुमचा फुफ्फुसाचा भाग पण ओपन होतो याच्यामध्ये. मान मागे वळलेली आहे. इथे पीळ बसल्यामुळे पॅनक्रियास ग्रंथीला याचा चांगला उपयोग होतो. पचन संस्थेला याचा उपयोग होतो. मेरुदंड जो आहे, मेरुदंडाचं आरोग्य तुमच्या चांगलं राहतं. कारण इथे मानेच्या स्नायू, मानेच्या मणक्यांपासून खाली लंबरच्या म्हणजे कमरेच्या मणक्यापर्यंत एका बाजूनी सगळे मणके असे पीळ बसल्यासारखे वळलेले आहेत. त्यामुळे मणक्यांचं आरोग्य पण याच्यामध्ये सुधारणार आहे, मेरुदंडाचं आरोग्य सुधारणार आहे, पॅनक्रियास ग्रंथीवर याचा परिणाम होणार आहे, पचन संस्थेवर याचा परिणाम होणार आहे. ज्यांना अर्धमत्स्येंद्रासन, वक्रासन वगैरे जमत नाही तर त्यांनी हे आसन करायला हरकत नाही. सोपं आहे आसन. सावकाश श्वास घेत घेत सरळ मान सरळ करायची आहे. हात दोन्ही गुडघ्यावर आणायचे. आता विरुद्ध बाजूनी करायचंय. डावा हात उजव्या गुडघ्यावर ठेवायचा आहे आणि उजवा हात मागे लपेटून घ्यायचा आहे आणि सावकाश श्वास सोडत सोडत पीळ देत देत आपल्याला खांदा मागे खेचायचा आहे. जास्तीत जास्त खांदा मागे खेचून घ्यायचा प्रयत्न करा आणि हाताने गुडघा खाली दाबा. कुठे कुठे पीळ बसतोय, कुठे कुठे ताण बसतोय, कुठले स्नायू ताणले गेलेत, कुठले पिळले गेलेत, त्याकडे लक्ष द्या. डोळे मिटून श्वासावर लक्ष केंद्रित केलं तरी चालेल. पूर्ण लक्ष श्वासावर, शरीरावरचे, मनावरचे ताण कमी करायचा प्रयत्न करा. संथ श्वसन. जिथे जिथे ताण असेल तिथे मनाने जाऊन ताण काढून टाकायचा प्रयत्न करा. पूर्ण लक्ष श्वासावर. सावकाश आपल्याला मान सरळ करायची आहे. हात जे आहेत ते जागेवर आणायचे आणि भद्रासन आपल्याला सोडायचे. पहिल्यांदा पाय सरळ करून घ्या आणि मोकळे करून घ्या. थोडेसे पायाची पुढे मागे पावलांची हालचाल करून घ्या. म्हणजे गुडघ्याच्या तिथले जे स्नायू आहेत, पुढे मागे पावलांची हालचाल करा. म्हणजे मग ते गुडघ्यांच्या तिथले स्नायू मोकळे होतील तुमचे. आता आपल्याला, आपण त्या दिवशी मार्जारासन केलं होतं, त्या मार्जारासनाच्या स्थितीमधनच आपल्याला आता पहिल्यांदा वज्रासनामध्ये बसा. वज्रासनामध्ये बसायचंय आणि त्या मार्जारासनाच्या स्थितीमधनच आपल्याला व्याघ्रासनाच करायचंय. व्याघ्रासनाचा अभ्यास आपल्याला श्वासाबरोबर करायचंय. काही आसनं ही श्वासाबरोबर त्याचे रिपिटेशन्स केले जातात, पण ती करताना अतिशय सावकाश करायची आहेत. दीर्घ श्वास घेऊन दीर्घ श्वास सोडत सोडत ह्या पद्धतीने करायची आहेत. भरभर करायचं नाहीये. हा व्यायाम करायचा नाहीये आपल्याला, एक योगिक प्रक्रिया म्हणून करायचंय. तर त्यामुळे काही काळ आपल्याला त्या स्थितीमध्ये थांबायचंय आणि मग पुढची स्थिती घ्यायची. ह्या पद्धतीने आपण याचा अभ्यास करणार आहोत. तर पहिल्यांदा दोन्ही हात जे आहेत ते गुडघ्याच्या पुढे ठेवून घ्यायचे आणि गुडघ्याच्या तिथे आपल्याला काटकोन होईल या पद्धतीने कंबर वर उचलायची आहे आणि पाठ जी आहे ती ऍडजस्ट करून घ्या, हात आणि पाय.
साधारण खांद्या इतकं अंतर हात आणि पायामध्ये राहील तुमच्या तुमच्या खांद्यामध्ये जेवढं अंतर आहे तेवढं. आणि पाठ जी आहे ती पूर्ण जमिनीला समांतर येईल. मागचे चवडे उभे ठेवू नका. मागचे चवडे मागच्या दिशेने ताणून घेतलेले ठेवा. आता पाठ सरळ आहे बघा. पाठ जमिनीला समांतर आहे. सगळीकडे 90 डिग्रीचा कोन झालेला तुम्हाला दिसत असेल. आता उजवा गुडघा हा छातीजवळ आणायचा आहे आणि डोकं गुडघ्याला लावायचंय. पहिल्यांदा श्वास घ्या आणि श्वास सोडत सोडत ही क्रिया करायची आहे. श्वास सोडत सोडत गुडघा डोक्याला लावायचा प्रयत्न करा. डोकं गुडघ्याला लावायचा प्रयत्न करा. आता श्वास घेत घेत मान मागे आणि पाय जो आहे तो वरती, पायाचा अंगठा जो आहे तो डोक्याच्या दिशेने ठेवायचा आहे. पुन्हा श्वास सोडत सोडत आपल्याला 3 वेळा आपण रिपिटेशन करणार आहे. तुम्ही 15-20 वेळा सुद्धा हे रिपिटेशन करू शकता, पण अतिशय सावकाश करायचं. दीर्घ श्वास सोडायचा. दीर्घ श्वास घेत घेत आपल्याला अवस्था घ्यायची आहे. मान मागे, पाय मागे. पुन्हा दीर्घ श्वास सोडा. दीर्घ श्वास घ्या. ज्यांना गुडघ्याचा त्रास असेल त्यांनी ते नाही करू शकणार हे, पण गुडघ्याखाली उशी वगैरे घेऊन जर गुडघ्या रुतत असतील तर करू शकता. पुन्हा श्वास सोडा. पुन्हा सावकाश श्वास घ्या आणि सावकाश श्वास सोडा. आता पाय जागेवर आणा, आहे त्या स्थितीमध्ये, नजर समोर. आता दुसऱ्या पायाने आपल्याला करायचंय. डाव्या पायाने सावकाश श्वास सोडत सोडत आपल्याला डोकं गुडघ्याच्या दिशेने आणायचंय. गुडघा पुढे आणायचाय. पुन्हा श्वास घेत घेत दीर्घ श्वास घ्या मान मागे आणि पाय जे आहे ते डोक्याच्या दिशेने. पुन्हा श्वास सोडा. सावकाश श्वास घेत घेत पुन्हा मान मागे आणि डोकं मागे, डोक्याच्या दिशेने पाय. पुन्हा श्वास सोडा. सावकाश श्वास घ्या. पुन्हा श्वास सोडा. मी सावकाश श्वास घ्या. लास्ट टाइम. सावकाश श्वास सोडा आणि पाय जागेवर आणा. वज्रासनामध्ये या. त्याच्यामुळे आपल्या स्पाईनला खूप छान व्यायाम याच्यामध्ये मिळतो. स्पाईनचं आरोग्य सुधारण्यासाठी याचा खूप चांगला उपयोग होतो. आणि पचन, उत्सर्जन, जनन संस्था म्हणजे रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, डायजेशन सिस्टीम याच्यासाठी सुद्धा याचा चांगला उपयोग होतो. हे श्वासाबरोबर करायचंय. पाठ, कंबर, मान ह्या तिन्हीसाठी पुढे जाऊन पाठदुखी, कंबरदुखी, मानदुखी, पचनाचे त्रास होऊ नये म्हणून सुद्धा ह्याचा खूप चांगला उपयोग होणार आहे. तर त्यासाठी पाठीचं आरोग्य जर आपल्याला चांगलं ठेवायचं असेल, मानेचं आरोग्य चांगलं ठेवायचं असेल, कमरेचं आरोग्य चांगलं ठेवायचं असेल तर ह्या रिपिटेशन्स 15 ते 20 वेळा जर रोज केल्या दोन्ही साईडनी तर ह्याचा चांगला उपयोग होणार आहे. हळूहळू या रिपिटेशन्स वाढवत न्यायचे आहेत. 1 मिनिटाचं शवासन करूया आपण आणि मग त्याच्यानंतर आपण पुढचा अभ्यास करूया. दोन्ही पायामध्ये अंतर आहे. हाताचे तळवे वरच्या दिशेने आहेत. डोळे अलगद मिटलेले आहेत. पूर्ण लक्ष श्वासावर आहे. सर्व स्नायू ढिले सोडलेले आहेत. शरीराचा भार जमिनीवर टाकलेला आहे. शवासन हे विश्रांतीकारक असं आसन आहे. याच्यामध्ये कमीत कमी वेळात जास्तीत जास्त विश्रांती आपल्याला मिळते. शरीरावरचे, मनावरचे ताण काढून टाकण्यासाठी याचा चांगला उपयोग होतो. आपल्याला कुठल्याही आसनामध्ये थोडस दमल्यासारखं झालं, स्नायूंवर ताण आले की 1-2 मिनिटाचं शवासन करायचं आणि मग
पुढच्या आसनांचा अभ्यास करायचा, तर तो अधिक चांगला अभ्यास होतो. पुढची आसनं आपण अधिक चांगल्या पद्धतीने करू शकतो, छान करू शकतो आणि जास्त वेळ ती टिकवू शकतो. जर ताण असतील शरीरावर तर पुढे मग आसन जास्त वेळ आपल्याला टिकवता येत नाही. त्यासाठी म्हणून आपल्याला हा अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. श्वासावरून आपलं सगळं लक्ष आपल्या शरीराकडे आणायचंय. सगळं शरीर जागृत करून घ्यायचंय. सावकाश मान सरळ करून घ्यायची, दोन्ही पाय जवळ घ्यायचे, दोन्ही हात शरीराजवळ, मान सरळ. सावकाश आपल्याला कुशीवर वळून पोटावर झोपायचंय आणि मग आपण पुढचा अभ्यास करणार आहोत. विपरीत स्थिती म्हणजे पोटावर झोपून आपण आता काही आसनं करणार आहे. आपण भुजंगासनाचे रोज वेगवेगळे प्रकार करतो आहोत. रोज एक एक प्रकार भुजंगासन अनेक प्रकारे केलं जातं. कारण प्रत्येक भुजंगासनामध्ये वेगवेगळ्या मणक्यांवर त्याचा परिणाम होत असतो. तर त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची भुजंगासन आपण करतो. तर आता आपण भुजंगासन करणार आहे ते हात सरळ होईपर्यंत. काल आपण अर्धहस्त भुजंगासन केलं होतं. अर्ध भुजंगासन सुद्धा त्यांना म्हणतात. आज आपण हात सरळ होईपर्यंत करणार आहे. तर ज्यांना काही त्रास असतील, काही ऑपरेशन्स वगैरे झाले असतील तर त्यांनी आपले लिमिटेशन्स ओळखून त्या पद्धतीने करायचे. हाताचे तळवे जमिनीवर आहेत, हनवटी जमिनीवर आहे, पायाचे चवडे मागे ताणलेले आहेत. आता पहिल्यांदा आपल्याला दोन्ही हात जे आहेत ते छातीजवळ उभे करून घ्यायचे आहेत. चारी बोटं जुळलेली आणि अंगठा बाजूला या पद्धतीने उभे करून घेतले तर त्याला ग्रिप चांगली मिळते. आणि हाताची कोपरं ही छताच्या दिशेने आहेत. हाताची कोपरं थोडी आतल्या दिशेने एकमेकांच्या जवळ आणायचा प्रयत्न करा, म्हणजे इथे चेस्ट तुमची पूर्ण ओपन होते. ज्यांना काही त्रास असतील त्यांनी एवढं जरी केलं तरी सुद्धा त्याचा त्यांना चांगला उपयोग होतो. आता पहिल्यांदा चालू असलेला श्वास सोडायचा आहे आणि अतिशय सावकाश श्वास घेत घेत आपल्याला मान मागे टाकत, खांदे मागे टाकत वर यायचंय. हात हाताची कोपरं जी आहेत ती थोडी ढिली सोडायची आहेत. एकदम ताठ ठेवू नका, थोडीशी ढिली सोडा हाताची कोपरं आणि खांदे मागे खेचून घ्या, म्हणजे खांदे मागे चांगले खेचले जातील. मान मागे टाकलेली आहे. हा, दात एकमेकांवर टेकलेले ठेवा. गळ्याजवळ जो ताण येतोय त्याकडे लक्ष द्या. आता हातावरचा भार कमी करायचा आहे आणि पाठीच्या मणक्यावर शरीराचा जास्तीत जास्त भार घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. जे पुढे वाकून रोज काम करतात लॅपटॉपवर, दिवसभर बैठ काम करतात, तर त्यांच्यासाठी ह्याचा चांगला उपयोग होतो. पचन संस्थेवर ह्याचा चांगला उपयोग होतो. पाठीच्या मणक्यावर चांगला उपयोग होतो. फुफ्फुसांची ताकद वाढवण्यासाठी सुद्धा ह्याचा चांगला उपयोग होतो. पण ह्याच्यामध्ये श्वास रोखून ठेवायचा नाहीये. नॉर्मल ब्रिदिंग आपलं चालू ठेवायचंय. पूर्ण लक्ष श्वासावर, जास्तीत जास्त स्नायू ढिले टाकायचा प्रयत्न करायचा आहे. थोड्या वेळ स्थिर राहायचंय या आसनामध्ये. हळूहळू या आसनाची स्थिरता वाढवत नेऊन 2-3 मिनिटापर्यंत तुम्ही करू शकता. सावकाश श्वास सोडा, श्वास घ्या आणि सावकाश श्वास सोडत सोडत हळूहळू आसन सोडायचे. जितकं तुम्ही सावकाश आसन घ्याल तेवढं तुम्हाला जास्त वेळ ते टिकवता येईल. सावकाश आसन सोडा तेवढे तुमचे चांगले परिणाम आतल्या स्नायूंपर्यंत जातील. सावकाश हात पुन्हा जागेवर आणायचे, हनवटी जमिनीवर ठेवायची. तर या पद्धतीने आसन करायचे तर त्याचे चांगले परिणाम तुम्हाला पचन संस्थेवर, पाठीच्या स्नायूंवर, पोटाच्या स्नायूंवर जाणवतील. आणि याच्यामध्ये हे भुजंगासन हे आरोग्यदायी आसन आहे. ग्रंथामध्ये ह्याचं खूप चांगलं वर्णन आपल्याला आलेलं दिसतं. तर आता आपण पुढचं आसन जे करणार आहे, आपण 2-3 दिवसापासून धनुरासनाचा, नौकासनाचे काही प्रकार करतोय. त्याच कॉम्बिनेशन करून भुजंगासन आणि धनुरासनाचं कॉम्बिनेशन करून आपण आसन करणार आहोत. तर याच्यामध्ये आपल्याला धनुरासनामध्ये जसे पाय आपण गुडघ्यात वाकवून घेतो ते वाकवून घ्यायचे आणि हाताने पायाचे घोटे आपल्याला पकडायचे. सावकाश पाय गुडघ्यातून वाकवून घ्या
हाताने पायाचे घोटे पकडा आणि जसे टाचा ज्या आहेत त्या हिप्सवर दाबून ठेवायच्या. टाचा हिप्सवर दाबून ठेवलेल्या स्थितीमध्ये आता खांदे मागे खेचलेले आहेत बघा, त्यामुळे आपले जे याचे स्नायू जे आहेत, वरचे स्नायू, ते चांगल्यापैकी ताणले गेलेले आहेत, जे आपल्या श्वसनाला मदत करतात. आता श्वास सोडायचा आहे आणि सावकाश श्वास घेत घेत भुजंगासनामध्ये जसं वर आलो तसं वर यायचंय. याच्यामध्ये थोडंच वर येता येईल तुम्हाला, पण याच्यामध्ये खांद्याचे स्नायू ताणले गेलेले असल्यामुळे जे आपलं पोश्चर बदललेलं असतं, खांदे पुढे जे वाकलेलं पोश्चर असतं, ते खांदे मागे येऊन ते पोश्चर करेक्ट होण्यासाठी सुद्धा ह्याचा चांगला उपयोग होतो. आणि श्वसन आपलं चांगलं सुधारतं याच्यामध्ये. नॉर्मल ब्रीदिंग चालू ठेवायचे, इथे कुठेही श्वास रोखून ठेवायचा नाहीये आपल्याला. पूर्ण लक्ष श्वासावर, कुठेही श्वास रोखू नका. अतिशय एकदम पाठ मोकळी होण्यासाठी सुद्धा याचा चांगला उपयोग होणार आहे. सावकाश श्वास सोडत सोडत खाली या. अतिशय सोपे सोपे प्रकार आपण ह्याच्यामध्ये करतोय. हात खाली आणि पाय सरळ करून घ्या आणि आता कुशीवर वळून पाठीवर झोपा. आपण हे ऑनलाईन आणि युट्यूबला करत असल्यामुळे अतिशय सोपे प्रकार जे तुम्हाला याच्यावर बघून करता येतील असेच आपण इथे करतोय. आणि ज्या इन्स्ट्रक्शन्स आहेत त्या इन्स्ट्रक्शन्स पूर्णपणे फॉलो करूनच तुम्ही हे प्रकार करा, म्हणजे मग तुम्हाला त्याचा चांगला फायदा होईल. आज आपण शयन स्थितीमध्ये मर्कटासन आणि पवनमुक्तासन असं बघणार आहोत. आणि पवनमुक्तासनाचे पण आपण रोज वेगवेगळे प्रकार बघतोय, कारण कमरेचे सांधे मोकळे होऊन कंबरदुखी कमी होण्यासाठी, सायटिकासाठी त्याचा चांगला उपयोग होतो. त्यासाठी आपण हे पवनमुक्तासनाचे प्रकार बघत आहोत. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण मर्कटासन करूया आणि मग पवनमुक्तासनाचा प्रकार आपण बघूया. पहिल्यांदा सावकाश हात गोलाकार फिरवत डोक्याच्या वर न्यायचे आणि हाताचे तळवे वरच्या दिशेने करा आणि मग गोलाकार फिरवत न्या आणि हाताची घडी घालून घ्या. हाताची घडी घाला. डाव्या हाताने उजवा हाताचा कोपर, उजव्या हाताने डाव्या हाताचं कोपर पकडायचे आणि दोन्ही हातांची कोपर जी आहेत ती जमिनीवर टेकवायची. हाताची कोपर जेव्हा तुम्ही जमिनीवर टेकवाल त्यावेळेला एक वेगळा ताण तुम्हाला तिथे जाणवेल आणि ते स्पाइन पण मोकळी झालेली तुम्हाला जाणवेल. त्यासाठी हाताची कोपर जमिनीवर टेकवायचा प्रयत्न करा. ज्यांची टेकत नसतील त्यांनी प्रयत्न करा, ज्यांना टेकवता येत असतील त्यांनी टेकवा. पण ती हाताची कोपर जमिनीवर टेकल्यानंतर जो ताण येतोय ज्या ज्या स्नायूंना त्याकडे लक्ष द्या. तो ताण आवश्यक आहे आपल्याला, कारण हात वर करण्याची प्रक्रिया आपली होत नाही आणि मग नंतर फ्रोझन शोल्डर वगैरे होण्याचा प्रकार होतात. तर त्यासाठी हे स्वस्तिक बंध याला म्हटलं जातं. स्वस्तिक बंध हाताचा करणं, त्याच्यावर डोकं ठेवायचं नाहीये, डोकं जमिनीवरच राहणार आहे. आपण पायाचे पण प्रकार केले होते आधीच्या सेशन मध्ये. तर दोन्ही पाय जुळवून घ्यायचे आणि दोन्ही पाय जमिनीपासनं अगदी अर्धा इंच थोडेसेच वर उचलायचे आणि गुडघ्यामध्ये दुमडून सावकाश कमरेच्या जवळ आणून उभे करायचे. अतिशय सावकाश करायचे, खूप पाय वर नाही उचलायचे. आणि मग हात पायाचे तळवे हे जमिनीवर टेकवलेले. दोन्ही पायामध्ये 1 ते 1.5 फुटाचं अंतर घ्यायचंय. साधारण 1 ते 1.5 फुटाचं अंतर घ्या. हे अतिशय कमरेला ह्याचा खूप चांगला आपल्याला एक वेगळा अनुभव ह्याच्यामध्ये आपल्याला मिळणार आहे. आपण दोन्ही बाजूनी हे करायला सोपं आहे, त्याच्यामुळे हे थोड्या वेळ टिकवणार आहे. आपण दोन्ही बाजूनी 1-1 मिनिटं तरी टिकवणार आहे आणि त्याचा अनुभव आपण घेणार आहे. तर उजव्या पायाचा गुडघा जो आहे तो डाव्या पायाच्या अंगठ्याला लावायचा आहे. उजव्या पायाचा गुडघा डाव्या पायाच्या अंगठ्याला लावा. उजव्या पायाचा गुडघा डाव्या पायाच्या अंगठ्याला लावा
आणि डाव्या पायाचा गुडघा हा जमिनीवर डाव्या बाजूलाच टेकवायचा आहे खाली. थोडस इकडे सरक. हम्म. आणि मान जी आहे ती डावीकडे वळवायची. मान डावीकडे वळवा. डावीकडे नाही, उजवीकडे वळवा. उजव्या पायाचा गुडघा लावलाय ना डाव्या पायाच्या अंगठ्याला. तर उजव्या पायाचा गुडघा हा डाव्या पायाच्या अंगठ्याला लावलेला आहे, तर मान ही उजवीकडे राहील. खाली पाय गुडघा टेकवायचा प्रयत्न करायचा आहे. डोळे मिटून घ्यायचे. पूर्ण लक्ष श्वासावर. कमरेच्या तिथे कुठे पीळ बसतोय त्याकडे लक्ष द्यायचंय. मांड्यांना एक वेगळ्या प्रकारचा ताण तुम्हाला जाणवेल. कंबर मोकळी होण्यासाठी ह्याचा चांगला उपयोग होतो. हे जर रोज केलं मर्कटासन तर कंबरदुखी कमी व्हायला सुद्धा मदत होते. हे बेडवर झोपल्या झोपल्या सुद्धा तुम्ही करू शकता. खूप चांगला अनुभव याच्यामध्ये आपल्याला मिळतो. सगळं कंबर रिलॅक्स होण्यासाठी मांड्यांच्या स्नायूंवरचे ताण, इथे एक वेगळ्या विशिष्ट प्रकारचा ताण बसल्यामुळे त्याच्यावरचा ताण कमी होण्यासाठी सुद्धा त्याचा उपयोग होणार आहे. पूर्ण लक्ष श्वासावर. हे जितक्या वेळ तुम्हाला जमेल तितक्या वेळ तुम्ही करू शकता. आपल्याला इथे वेळेचं बंधन असल्यामुळे आपण इथे असणं जी आहे ती काही कमी वेळ करतो, पण घरी करताना जास्त वेळ ह्या आसनाचा अभ्यास तुम्ही करू शकता. आसन सोडताना सावकाश पहिल्यांदा मान सरळ करायची आहे आणि पाय पुन्हा गुडघ्यामध्ये उभे करायचे. आता डाव्या पायाचा गुडघा उजव्या पायाच्या अंगठ्याला लावायचा आहे. डाव्या पायाचा गुडघा उजव्या पायाच्या अंगठ्याला लावा आणि उजव्या पायाचा गुडघा हा उजव्या बाजूला जमिनीवर टेकवायचा आहे. आणि मान जी आहे ती डावीकडे वळवायची आहे. मानेच्या तिथे सुद्धा पीळ बसतो. दोन्ही हाताची कोपरं जमिनीवर टेकलेली आहेत. डोळे मिटलेले आहेत. पूर्ण लक्ष श्वासावर. एक मेरुदंडाला पण एक चांगला छानपैकी पीळ ह्याच्यामध्ये बसलेला आहे. मांड्यांचे स्नायू एक विशिष्ट दिशेने ताणले गेलेले आहेत. कमरेला कंबरदुखी ज्यांना आहे त्यांना ह्या स्थितीमध्ये खूप छान वाटतं. कंबरदुखी कमी होते त्यांची. हा गुडघा जो आहे तो अंगठ्याला लावून खाली टेकवायचा प्रयत्न करायचा आहे. म्हणजे तिथे पण तो ताण बरोबर जाणवतो. सायटिकासाठी सुद्धा ह्याचा उपयोग होतो. पूर्ण लक्ष श्वासावर. संथ श्वसन. जास्तीत जास्त स्नायू ढिले टाकायचा प्रयत्न करा. जास्तीत जास्त स्नायू ढिले टाका इथे. आसनं किती केली याला महत्व नसतं. आसनं तुम्ही कशी करता याला महत्व असतं, कारण ह्या आसनांचे परिणाम आतल्या स्नायूंपर्यंत जातात, मनापर्यंत जातात आणि दीर्घकाळ तुमच्या शरीरावर राहतात. त्या पद्धतीने आसनं केली तरच ते परिणाम मिळतात. व्यायामासारखी केली तर ते परिणाम तुम्हाला मिळणार नाहीत. त्यामुळे आसनं ही करताना कसं केलं आसन याच्यावर त्याचे परिणाम अवलंबून असतात. किती आसनं केली त्याच्यावर परिणाम अवलंबून नसतो. त्यामुळे आसन कसं केलं याला महत्व आहे, किती आसनं केली याला महत्व नाहीये, हे लक्षात घ्या. सावकाश मान सरळ करायची आहे. दोन्ही पाय गुडघ्यामध्ये उभे करून घ्यायचे. सावकाश दोन्ही पाय जुळवून घ्यायचे आणि सावकाश दोन्ही पायांचे तळवे अगदी थोडेसे जमिनीपासून वर उचलायचे आणि सावकाश जमिनीलगतच सरळ करायचे. खूप वर उचलायचे नाहीयेत. बरोबर आपल्याला कमरेजवळ तो ताण जाणवतो ते पाय सरळ करताना. हात वरती ताणून घ्यायचे. हात सरळ करून घ्या, वरच्या दिशेने ताणून घ्या. हाताचे तळवे वरच्या दिशेने ठेवा आणि सावकाश हात गोलाकार फिरवत सावकाश खाली आणायचे. खूप वर उचलायचे नाहीत. हात जमिनी लगत ठेवूनच सावकाश खाली आणायचे. म्हणजे सगळे पाठीचे स्नायू, खांद्यांचे स्नायू मोकळे होऊन जातील तुमचे. या पद्धतीनेच हात आणि पायाच्या हालचाली ह्या आसनामध्ये करायच्या. आता आपण पवनमुक्तासनाचा एक वेगळा प्रकार इथे करणार आहोत.
पुन्हा आपल्याला दोन्ही हात जे आहेत ते गोलाकार फिरवत खांद्याच्या रेषेमध्ये आणून उभे करा. खांद्याच्या रेषेमध्ये आणा. सावकाश दोन्ही पाय जे आहेत ते थोडेसे जमिनीपासून वर उचला आणि सावकाश गुडघ्यात दुमडून कमरेजवळ आणून उभे करा. दोन्ही पायामध्ये थोडं अंतर घ्यायचंय. आता आपण जो पवनमुक्तासनाचा एक प्रकार केला होता त्या पद्धतीनेच आपल्याला उजवा पाय जो आहे डाव्या पायाच्या गुडघ्यावर उजव्या पायाचं पाऊल येईल या पद्धतीने क्रॉस करून ठेवायचा आहे आणि तिथे फिक्स करायचा आहे तो पाय. तिथे ते घोटा जो आहे तो गुडघ्याजवळ येईल तुमचा. उजव्या पायाचा घोटा डाव्या पायाच्या गुडघ्याजवळ येईल आणि तो तिथे फिक्स करून घ्यायचा आहे. तो हलवायचा नाही आता. त्यानंतर आपल्याला डाव्या हाताने उजव्या पायाचा गुडघा जो आहे तो पकडायचा आहे. डाव्या हाताने उजव्या पायाचा गुडघा पकडा आणि तो डावीकडे क्रॉस करून दाबायचा आहे. डावीकडे क्रॉस करून दाबायचा आहे आणि डाव्या पायाचा गुडघा जो आहे तो डावीकडेच जमिनीवर टेकला जाईल. मान आपल्याला उजवीकडे वळवायची आहे. मान जास्तीत जास्त उजवीकडे वळवा आणि कमरेला खूप चांगला पीळ याच्यामध्ये बसणारे सायटिकासाठी कंबरदुखीसाठी मेरुदंडाला याच्यात चांगला पीळ बसलेला आहे. त्याच्यामुळे मेरुदंडासाठी सुद्धा ह्याचा चांगला उपयोग होणार आहे. सायटिका, कंबरदुखी, पाठीच्या मणक्यांचं आरोग्य यासाठी याचा अतिशय चांगला उपयोग होणार आहे. कुठे कुठे ताण येतोय, पीळ बसतोय त्याकडे लक्ष द्या. या स्थितीमध्ये थोडा वेळ थांबा. संथ श्वसन, पूर्ण लक्ष श्वासावर. जिथे जिथे ताण आलाय तिथे तिथे मनाने जाऊन ताण कमी करायचा आहे. पाठीला पाठीकडे लक्ष द्या. कमरेच्या स्नायूंकडे लक्ष द्या. पूर्ण लक्ष पाठीच्या मणक्यांकडे, कमरेच्या स्नायूंकडे. कुठे कुठे ताण आलाय त्या स्नायूंकडे लक्ष द्या. तो ताण छान वाटतो आपल्याला. सगळं मोकळं होऊन जातं ते कंबर पाठ याच्यामध्ये. सावकाश आपल्याला पहिल्यांदा मान सरळ करायची आहे स्थिती सोडताना. पुन्हा पूर्ववत हात आपल्याला पूर्ववत आणायचा आहे आणि पुन्हा आपल्याला पाय वरती आणायचा आहे. सावकाश उजवा पाय हा खाली घ्या. आता डावा पाय जो आहे तो उजव्या गुडघ्यावर डाव्या पायाचा घोटा येईल या पद्धतीने ठेवायचा आहे. डावा पायाचा घोटा हा उजव्या गुडघ्यावर आलेला आहे. आता उजव्या हाताने डाव्या पायाचा गुडघा जो आहे तो आपल्याला उजवीकडे आणायचा आहे. डाव्या पायाचा गुडघा उजवीकडे जमिनीवर टेकवायचा आहे आणि उजव्या पायाचा गुडघा पण उजवीकडे जमिनीवर टेकेल. तिथे फिक्स करून घ्यायचा आहे. घोटा आणि गुडघा तिथे फिक्स करून घ्यायचा आहे. मान जी आहे ती आपली डावीकडे वळेल आता आणि खाली दाबायचा प्रयत्न करा. तो गुडघा जो आहे तो जमिनीवर दाबायचा प्रयत्न करा. म्हणजे मग तो ताण बरोबर जाणवेल तुम्हाला. संथ श्वसन. कुठे कुठे पीळ बसतोय, कुठे कुठे ताण येतोय त्याकडे लक्ष द्या. ज्यांना सायटिकाचा त्रास होत असेल त्यांनी हे केल्या केल्या त्यांना लगेचच बरं वाटायला लागतं. काल आपण केलेलं पवनमुक्तासन हे आज केलेलं या दोन्ही आसन दोन्ही प्रकारची पवनमुक्तासन खूप चांगलं आपल्याला ह्याच्यामध्ये अनुभव येतो. कंबर आणि मेरुदंडाचे मणके, मेरुदंडाच्या तिथले स्नायू, पाठीचे मणके ह्या सगळ्याला ह्याचा चांगला उपयोग होतो. संथ श्वसन हे आसन तुम्ही थोडं जास्त वेळ पण तुमच्या लिमिटेशन्स प्रमाणे टिकवू शकता. हळूहळू याची वेळ वाढवू शकता. सावकाश आपल्याला असं स्थिती सोडायची आहे. मान सरळ करायची आहे. सावकाश हात जागेवर आणायचा आहे. सावकाश पाय सरळ करून घ्यायचा आहे. दोन्ही पाय जुळवून घ्या आधी आणि मग
सावकाश पहिल्यांदा हात तुम्ही खाली आणा कमरेजवळ, आणि मग पाय जे आहेत ते जमिनीपासनं अगदी अर्धा इंच वर उचलून सावकाश सरळ करून घ्या. शवासन करायचे आहे. दोन्ही पायामध्ये अंतर, हाताचे तळवे वरच्या दिशेने, डोळे अलगद मिटलेले, पूर्ण लक्ष श्वासावर. सगळ्या शरीराचा भार जमिनीवर टाकायचा आहे. आपण जी आसनं केली आतापर्यंत, त्या आसनांमुळे आपल्या शरीरामध्ये आपल्याला काय काय बदल झालेले आहेत, काय काय बदल झालेले जाणवत आहेत, त्याकडे लक्ष द्या. आपल्या शरीरातले बदल सूक्ष्म रीतीने आपल्याला जाणवतात. तर ते बदल काय काय झालेले आहेत ते ऑब्झर्व करायचा प्रयत्न करा. पायापासनं डोक्यापर्यंत संपूर्ण शरीरावर कुठे कुठे ताण असेल, काही स्नायूंवर ताण आला असेल आसनांमध्ये, तिथे मनाने जाऊन तो ताण कमी करा. संथ श्वसन, शरीरावरचे मनावरचे ताण कमी झालेले आहेत. श्वासाची गती पण कमी झालेली आहे. शरीर शिथिल, मन शांत, श्वसन संथ. श्वासावरून आपलं सगळं लक्ष आपल्या शरीराकडे आणायचंय. सावकाश मान सरळ करायची आहे. दोन्ही हात शरीराजवळ, दोन्ही पाय जुळवून घ्यायचे आहेत. कुशीवर वळून सावकाश उठून बसायचंय. आपण रोज वेगवेगळ्या पद्धतींनी श्वसनाचा अभ्यास करतोय. ब्रीदिंग एक्सरसाइजच करतोय आपण, प्राणायाम वगैरे आपण करत नाहीये. हे ब्रीदिंग एक्सरसाइज आपल्याला आपली, ज्यांना श्वसनाचे त्रास असतील काही, तर ते श्वसनाचे त्रास कमी होण्यासाठी याचा चांगला उपयोग होतो. कारण आपल्या आरोग्याचा आणि श्वसनाचा खूप जवळचा संबंध आहे. जर आपलं आरोग्य बिघडलेलं असेल, मनाचं आरोग्य, शरीराचं, तर पहिला परिणाम हा आपल्या श्वासावर होतो. श्वासाच्या गतीमध्ये पहिल्यांदा फरक पडतो. आणि ती श्वासाची गती व्यवस्थित होण्यासाठी या ब्रीदिंग एक्सरसाइजचा खूप चांगला उपयोग होतो. श्वासाची गती जर तुमची व्यवस्थित झाली तर शरीरामध्ये जे झालेलं असंतुलन आहे ते संतुलित व्हायला मदत होते. शरीरातलं मनाचं संतुलन संतुलित झालं की ती व्याधी सुद्धा हळूहळू कमी व्हायला मदत होते. कारण व्याधी होणं म्हणजे काय, तर शरीरामध्ये असंतुलन असणं, मनामध्ये असंतुलन असणं. त्यासाठी आपल्याला हा ब्रीदिंगचा अभ्यास केला की आपलं श्वास हा व्यवस्थित चालायला लागला की शरीरातलं मनाचं संतुलन कमी व्हायला मदत होणार आहे. तर आपण आज दीर्घ श्वसनाचा अभ्यास, जसं आपण हँड्स इन हँड्स आउट केलं होतं, त्याच पद्धतीने एका पॅटर्न मध्ये आपण दीर्घ श्वसनाचा अभ्यास इथे करणार आहोत आज. काल आपण शरीराचे आपल्या 3 भाग करून त्या 3 भागांमध्ये श्वास भरला होता, सोडला होता, आणि नंतर पुन्हा शेवटच्या वेळेला तिन्ही भागांमध्ये श्वास भरून सोडला होता. सेक्शनल ब्रीदिंग आपण काल केलं होतं. आज आता आपल्याला दोन्ही हात जे आहेत ते पुढे कोपरापासून ते तळव्यापर्यंत जोडून घ्यायचे. त्याच्यामध्ये 90 डिग्रीचा कोन मेंटेन करायचा आहे. 90 अंशाचा कोन सगळीकडे राहायला पाहिजे. चालू असलेला श्वास सोडायचा आहे आणि सावकाश श्वास घेत घेत आपल्याला दोन्ही हात जे आहेत ते बाजूला न्यायचे आहे त्या स्थितीमध्येच न्यायचे. 90 डिग्रीचा कोन तसाच आपल्यामध्ये राहणार आहे. सगळीकडे 90 डिग्रीचा कोन झालेला आहे बघा. पुन्हा सावकाश श्वास सोडत सोडत, दीर्घ श्वास सोडत सोडत हाताची कोपरं तळव्यापर्यंत हात जोडून घ्यायचे. पुन्हा सावकाश दीर्घ श्वास घ्या. सावकाश श्वास भरून घ्यायचा आहे. सलग समगतीने सावकाश श्वास भरून घ्यायचा आहे आणि सावकाश सलग समगतीने श्वास सोडत सोडत हात जवळ आणायचे. 10 वेळा तरी आपण करणार आहोत. 10 वेळा तरी करायचा प्रयत्न करा. अगदीच हाताला रग लागली तर हात खाली आणा आणि पुन्हा सुरू करा. पुन्हा सावकाश श्वास सोडत सोडत हात जवळ, श्वास घेत घेत हात बाजूला. पुन्हा सावकाश 90 डिग्रीचा कोन मेंटेन करायचा प्रयत्न करायचा आहे.
आवर्तन चालू ठेवायची आहेत. दीर्घ श्वास घ्या, दीर्घ श्वास सोडा. डोळे बंद करा आणि आता श्वासावर लक्ष केंद्रित करून करा. पूर्ण लक्ष श्वासावर आणि हाताच्या स्नायूंवर. सावकाश श्वास सोडा, सावकाश श्वास घ्या. पुन्हा सावकाश श्वास सोडा, सावकाश श्वास घ्या. लास्ट टाइम. सावकाश श्वास घ्या, सावकाश श्वास सोडा. त्यानंतर हात पर्वतासनामध्ये वरती ताणून घ्या. हातावरचे ताण काढून टाका. कुठलेही ताण आपल्या शरीरावर राहता कामा नयेत. योगाभ्यास केल्यानंतर आपल्याला एकदम प्रसन्न, शांत, छान वाटलं पाहिजे. हातावरचे सगळे ताण काढून टाकायचे. कमरेपासूनचा सगळा भाग वरती छान ताणून घ्यायचा आहे. घ्या, जास्तीत जास्त ताणून घ्या. पूर्ण हातावरचे, कमरेवरचे सगळे ताण काढून टाकायचे. सावकाश हात खाली आणायचे. हाताची ज्ञानमुद्रा, पाठीचा कणा सरळ, मान सरळ, डोळे बंदच ठेवायचे. प्रार्थना आणि ओंकार आपण म्हणणार आहोत. ओंकाराचा शेवटचा मकार आपल्याला नीट ऐकायला येत नसेल, पण आपण स्वतः व्यवस्थित ओंकार म्हणा. कारण ऑनलाईन असल्यामुळे ह्याच्यामध्ये ते रेकॉर्ड होत नाही नीट. मकार शेवटचा ओंकाराचा. तर ओंकार हा व्यवस्थित तुम्ही म्हणायचा आहे आपल्या. पण माझ्या बरोबरीनेच प्रार्थना आणि ओंकार आपण म्हणणार आहोत. ओम सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम. ओम. ओम.
ओम. ओम. शांती शांती शांती. मन अतिशय शांत झालेलं आहे. त्या शांततेचा आनंद घ्यायचा आहे. पूर्ण लक्ष श्वासावर, श्वासावरून आपलं सगळं लक्ष आपल्या शरीराकडे आणा. सगळं शरीर जागृत करून घ्या. आपण ज्या ठिकाणी बसलोय त्या ठिकाणाची जाणीव करून घ्या. सावकाश डोळे उघडा. सावकाश दोन्ही हात आणि पाय मोकळे करून घ्यायचे. सांध्यांच्या हालचाली करून घ्यायच्या आहेत आणि मग आपल्या कामाला लागायचे. 15 ते 20 मिनिटानंतर तुम्ही काहीही खाऊ शकता, पाणी कधीही पिऊ शकता. पूर्ण सगळ्या सावकाश हालचाली करून मगच आपण आपल्या कामाला लागायचे. धन्यवाद. आपल्याला योगाभ्यास करून कसं वाटलं हे आम्हाला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. आपण उद्या परत भेटूया. हरिओम.